असं म्हणतात, शिक्षक हा कधीच निवृत्त होत नाही. तो आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण जेव्हा याच शिक्षकाला वयाच्या 50-55व्या वर्षी 20 ते 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अचानक सांगितलं जातं, तुम्ही अग्निपरीक्षेसाठी तयार व्हा. परीक्षा द्या तरच तुमची नोकरी टिकेल किंवा तुम्हाला पदोन्नती मिळेल. तेव्हा हा प्रश्न केवळ त्या शिक्षकाचा उरत नाही, तर तो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा बनतो. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि तुम्ही पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आपण या व्हिडिओमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखून शिक्षक, शिक्षण आणि टीईटी परीक्षेबाबत सरकारची काय भूमिका आहे, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांना समजून घेत कोणती सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे थेट आवाहन या व्हिडिओमधून आपण सरकारला करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपणास एक नम्र आवाहन आहे, आपण या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विषय असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत राज्य सरकारने पदोन्नतीसाठी 2 वर्षात टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट सर्व जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि इतर शाळेतील शिक्षकांना घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, आता तुम्हीच सांगा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचं, जनगणना करायची, निवडणुकीची ड्युटी सांभाळायची की स्वतःच्या परीक्षेसाठी क्लासेस लावून अभ्यास करायचा? वयाच्या या टप्प्यावर जिथे त्यांनी शांतपणे ज्ञानदान करायला हवं, तिथे ते आज धास्तीपोटी ऑनलाईन क्लासेसच्या मागे धावत आहेत. हजारो रुपये आणि वेळ खर्च करत आहेत. याचा परिणाम प्रत्यक्ष शाळेतील गुणवत्तेवर होणार नाही का? ज्यासाठी परीक्षेचा आग्रह केला जातोय तो हेतू साध्य तर होताना दिसत नाही. कारण 2 वर्ष शिक्षक टीईटी परीक्षेचा अभ्यास करत राहिला तर आत्ताच्या पिढीचं काही ना काही नुकसान तर होईलच. पण मग याला जबाबदार कोण? ज्या शिक्षकांनी 2-3 पिढ्या घडवल्या, ज्यांच्या अनुभवातून आजचे अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश आणि नेते घडले, त्या अनुभवाची शिदोरी एका 3 तासांच्या परीक्षेपेक्षा कमी आहे का? शिक्षक संघटनांनी या विषयावर अधिक अभ्यासपूर्ण मांडणी करून सरकार दरबारी आपलं गाऱ्हाणं मांडणं गरजेचं आहे. केवळ विरोध नको, पण ठोस पर्याय द्यायला हवा. मुख्यमंत्री महोदय, सरकार म्हणून तुम्ही शिक्षकांच्या बाजूने उभं राहायला हवं. त्यांना अद्ययावत ट्रेनिंग द्या, नवीन तंत्रज्ञान शिकवा, पण परीक्षेची सक्ती करून त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा बळी देऊ नका. जनगणनेच्या कामाचा ताण आणि परीक्षेची टांगती तलवार यात शिक्षकांची अवस्था काय होईल याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. आपणच अनुभवाचा सन्मान करू शकलो नाही तर गुणवत्ता केवळ कागदावरच राहील. राज्य सरकारने यावर सकारात्मक आणि मध्यम मार्गी निर्णय घ्यावा, हीच तमाम शिक्षकांची आग्रही मागणी आहे. त्यांनी आमच्याकडे व्यथा बोलून दाखवली, म्हणून हा विषय आजच्या व्हिडिओत मला मांडावा लागला. मुख्यमंत्री महोदय, देशातील इतर राज्यांमध्येही हा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. तिथेही शिक्षकांनी वयोमर्यादा आणि अनुभवाचा मुद्दा उचलून धरलाय. मग महाराष्ट्र सरकार यावर एखादा सुवर्ण मध्य का काढू शकत नाही? एकीकडे जनगणनेचं मोठं काम समोर उभं आहे, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशात शिक्षकांना अभ्यासाला लावून आपण नक्की कोणती गुणवत्ता साध्य करणार आहोत? शिक्षक संघटनांनी इतर राज्यातील या कायदेशीर लढाईचा अभ्यास करून तो सरकारी दरबारी अधिक प्रकर्षाने मांडायला हवा. सरकारला आमची विनंती आहे, या अनुभवी गुरुजींना परीक्षेच्या रांगेत उभं करण्यापेक्षा त्यांच्या अनुभवाचा सन्मान करून एखादा सकारात्मक निर्णय घ्यावा. आपण महाराष्ट्राचा विचार करतोय, पण शेजारील राज्यात काय परिस्थिती आहे हेही समजून घेतलं पाहिजे. हरियाणा आणि इतर काही राज्यातील शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिथेही वयोमर्यादा आणि प्रदीर्घ अनुभव हाच मुद्दा मांडला होता. काही ठिकाणी 20 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांना विभागीय परीक्षेऐवजी रिफ्रेशर ट्रेनिंग देऊन पात्र करण्याचे प्रस्ताव समोर आले. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातही टीईटी सक्तीवर मोठे वाद निर्माण झाले आहेत.
शिक्षकांनी तेथे असा युक्तिवाद केला, ज्यावेळी आम्ही नियुक्त झालो तेव्हा हे नियम अस्तित्वात नव्हते. त्यामुळे ते पूर्वलक्षी प्रभावाने आम्हाला लावता येणार नाहीत. नवीन नियुक्ती करताना ते नियम तुम्ही लागू करू शकता. महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी देखील केवळ निवेदने देऊन थांबून चालणार नाही. या विषयाची अधिक अभ्यासपूर्ण मांडणी सरकार दरबारी त्यांना करावी लागेल. कोर्टाच्या निकालाचा आदर राखूनही जुन्या शिक्षकांना यातून वगळा किंवा त्यांच्यासाठी अनुभवावर आधारित वेगळे निकष लावा, अशी मागणी रेटून धरली पाहिजे. राज्य सरकारने देखील केंद्राच्या किंवा कोर्टाच्या नियमांचे बोट न धरता आपल्या राज्यातील शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जे शिक्षक 1995 ते 2000च्या काळात रुजू झाले तेव्हा अशी कोणतीही अट नव्हती. आज वयाच्या 50शीत जेव्हा हे शिक्षक सेवानिवृत्तीच्या जवळ आले आहेत, तेव्हा त्यांना पुन्हा स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरवणं कितपत योग्य आहे? त्यांना ट्रेनिंग द्या, पण त्यांच्यावर अपात्रतेचा शिक्का मारणं हा क्रूर अन्याय ठरेल. एकीकडे तुम्ही शिक्षकांना परीक्षेला बसवताय आणि दुसरीकडे आता लवकरच जनगणना सुरू होईल. निवडणुका असोत की जनगणना, शिक्षकांना जुंपलंच जातं आणि त्या कामाला राष्ट्रीय कार्य म्हणून शिक्षकही नाही म्हणत नाही. मग सांगा मुख्यमंत्री महोदय, शिक्षकांनी जनगणना करायची, निवडणूक ड्युटी करायची, स्वतःच्या परीक्षेचा अभ्यास करायचा की शाळेत मुलांची गुणवत्ता सुधारायची? हा विरोधाभास शिक्षण व्यवस्थेला घातक ठरणार नाही तर काय? तुम्हाला काय वाटतं? जनगणनेचं काम आणि टीईटी परीक्षेची सक्ती यात शिक्षकांची अवस्था काय होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषयावर बोलूया.